नमस्कार मित्रांनो, सरळ शिक्षक माहिती भाग 3 यामध्ये आज आपण पुढील माहिती कशी भरायची बघणार आहोत। इनिशियल अपॉइंटमेंट डिटेल्स यामध्ये डेट ऑफ एंट्री इन एज्युकेशन डिपार्टमेंट ही ऑलरेडी तिथे येईल। त्यानंतर पोस्ट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट म्हणजे त्यावेळी तुम्हाला कुठल्या पोस्टवरून तुम्ही रुजू झाले हे तिथे निवडायचं आहे। त्यानंतर मोड ऑफ गेटिंग पोस्ट यामध्ये तुम्हाला कुठल्या पद्धतीने तुम्हाला ती पोस्ट मिळेल तर ओपन सिलेक्शन याद्वारे करायचं आहे। त्यानंतर रिक्रुटमेंट कॅटेगरी कुठल्या कॅटेगरीतून तुमची निवड झाली ते निवडायचं आहे। त्यानंतर सोशल कॅटेगरी म्हणजे तुम्ही जर प्रकल्पग्रस्त वगैरे नसाल तर नॉट अप्लिकेबल करा। त्यानंतर अपॉइंटमेंट फॉर सब्जेक्ट 1 मराठी फर्स्ट लँग्वेज मराठी करा। त्यानंतर अपॉइंटमेंट टू सब्जेक्ट फॉर सब्जेक्ट 2 इंग्लिश किंवा मॅथमॅटिक्स करा, इंग्लिश कंपल्सरी किंवा मॅथमॅटिक्स। आणि अपॉइंटमेंट फॉर सब्जेक्ट 3 या ठिकाणी तुम्ही इंग्लिश करा किंवा मॅथमॅटिक्स करा, असं क्रमाने करू शकता। तिने याच्यामध्ये मराठी, इंग्लिश आणि गणित असे आले पाहिजेत। मराठी, इंग्लिश, गणित किंवा मराठी, इंग्लिश, गणित जे तुम्हाला ज्या क्रमाने करायचं असेल त्या क्रमाने करा। ठीक आहे, इथे मराठी, इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स केलेलं आहे। त्यानंतर सेव्ह करा। ठीक आहे, माहिती सेव्ह झालेली आहे। होप तुम्हाला समजलेलं असेल। पुढील व्हिडिओ लवकरच सादर होईल। धन्यवाद।